मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। राज्यातील मराठा आरक्षणासह बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून माहिती घेतलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि प्रामुख्याने या दोघांमध्ये चर्चा झाली आहे ती मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भातली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत। गणेशोत्सव काळात ते दरवर्षी मुंबईत येतात, त्या पद्धतीने ते यावेळेला आले। काल रात्री जेव्हा ते 9 वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल झाले तेव्हा कालांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जे आहेत विनोद तावडे यांची भेट घेतली। या दोघांमध्ये चर्चा झाली। विनोद तावडे हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि राज्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात अमित शहा यांच्याशी भेटून त्यांनी चर्चा केल्याचं कळतंय। मुख्यत्वे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा गेला काही अनेक दिवसांपासून सुरू आहे त्या संदर्भात आंदोलन देखील आता कालपासून मुंबईत सुरू झाले। त्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा आणि या दौऱ्यात त्यांची झालेली चर्चा निश्चितच महत्त्वाची मानली जाते। सरकारकडनं नेमक्या काय पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातात किंवा सरकारची भूमिका काय या सगळ्यावरतीच या संदर्भात चर्चा झाल्याचं दोन्ही नेत्यांमध्ये कळतंय। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमित शहा हे एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत आणि याच दरम्यान त्यांची विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। प्रामुख्याने मराठा आंदोलनासंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, सोबतच बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदासंदर्भात देखील या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। आणि आणखीन एक ब्रेकिंग बातमी, मुंबई पोलिसांच्या रजाई रद्द झालेल्या आहेत। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनामुळे या सुट्ट्या रद्द झाल्याचं कळतंय। सुट्टीवर गेलेल्या पोलिसांना तातडीनं हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रजा रद्द करण्यात आल्यात। राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन यामुळे पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत। सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तातडीनं ड्युटीवर रुजू व्हावं असे आदेश देण्यात आलेत। मराठा आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक मुंबईमध्ये आल्यानं बंदोबस्तासाठी सध्याची संख्या अपुरी पडतेय आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई पोलीस दलातील सशस्त्र पोलीस दल नायगावच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पत्राद्वारे हा आदेश देण्यात आलेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं स्वरूप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं अधिक पोलीस असणं गरजेचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आल्याचं कळतंय।